अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाला 6 महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला। प्रश्न हा आहे की त्यानंतर या प्रकरणाचा तपास पूर्णपणे थांबलाय की काय। आपण पाहूया याचे मुख्य मुद्दे काय आहेत। यंत्रणाचं मौन आणि कार्यकर्त्यांच्या भावना। तपास थांबलाय की काय। यंत्रणांचं मौन का। कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अजूनही अश्रू। अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाला 6 महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला। पण प्रश्न हा आहे की त्यानंतर या प्रकरणाचा तपास पूर्णपणे थांबलाय की काय। अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रात भोंदू अशोक खरात प्रकरण गाजले। नीट पेपर फुटीचे घोटाळे समोर आले। अल्पवयीन बालिकेवरती झालेल्या अत्याचाराने महाराष्ट्र हादरला आणि त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलनही झालं। पण या सगळ्या गदारोळात महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला एकाच गोष्टीचं गूढ पडलं। अत्यावश्यक आणि धक्कादायक असलेल्या त्या अपघाती निधनाचं खरं गुपित काय। एक एक करून सर्वजण विसरत चालले। यंत्रणाही शांत बसल्या आणि कदाचित जनताही दैनंदिन जगण्यात विसरून जाईल। पण काही निष्ठावान कार्यकर्त्याच्या मनात आणखीनही दादांच्या आठवणीने डोळे पाणवतात। दादांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली पोकळी आणि त्यामागे गूढ यावरती अजूनही पडदा पडलेला नाही। हे प्रकरण केवळ एका नेत्याचं नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एका युगाचा अंत कसा झालाय याचा मोठा प्रश्न पडलाय। अशातच एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे। नुकतेच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। त्या भेटीमध्ये अजित पवारांच्या निधनाबद्दल आणि त्या संदर्भाच्या तपासाबद्दल चर्चा झाल्याची माहिती युगेंद्र पवार यांनी दिली आहे। आज मीडियाशी बोलताना युगेंद्र पवार यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत सवाल केलाय। असा कसा तपास आहे की जो थांबवण्यात आलाय। आमची सहनशीलता आता संपत आली आहे। हा थेट इशारा आता यंत्रणा आणि सरकारला त्यांनी दिलेला आहे। सहनशीलता संपल्याची ही भाषा आता केवळ एका कुटुंबाची राहिली नाही, तर महाराष्ट्रातील लाखो कार्यकर्त्यांची आणि जनतेची भावना बनली आहे। आता यंत्रणांना उत्तर द्यावंच लागेल। दादाच्या अपघातामागचं सत्य बाहेर येणार आहे की हे प्रकरण असंच फाईलमध्ये दडपलं जाणार आहे। पाहूया यावर पुढची राजकीय दिशा काय ठरते आणि सरकार यावरती काय उत्तर देते। जाणून घेऊयात या संदर्भात युगेंद्र पवार यांनी दिलेली मीडियाला ही प्रतिक्रिया। आणि पहिल्या दिवसापासून आमची सगळ्यांची इच्छा आहे, मागणी आहे की एक सखोल चौकशी झाली पाहिजे। त्यांनी पहिल्या महिन्याभरात आपल्याला एक प्राथमिक अहवाल तिथं दिला, पण तो आम्हाला काही पटला नाही। त्याच्यात अनेक मुद्दे त्यांनी जे घेतलेत ते चुकीचे आहेत। तुम्ही जर तिथं गेला, बारामतीत गोजूबावी म्हणून एक गाव आहे, तर तिथं खूप गोष्टी त्या प्राथमिक अहवालमध्ये जे त्यांनी लिहिलेले ते सगळे चुकीचे ठरलेले आहेत। तरी आम्ही सगळे इथं थांबलोय आणि आज काकांना जाऊन 6 महिने झाले। पण खंत एकाच गोष्टीची आहे की आत्तापर्यंत सत्य हे जनतेच्या समोर आलेलं नाहीये। आम्ही सगळ्यांनी संयम ठेवलेला आहे। आम्ही वाट बघत होतो की दुसरा आता तिथं रिपोर्ट येईल, तिसरा रिपोर्ट येईल। पण आता परवाच मी बातम्या बघत होतो, जी एअर इंडियाची जी दुर्दैवी घटना आपल्या अहमदाबादला जी झाली, त्याला वर्ष होऊन गेलं तरी पण आतापर्यंत कुठेही काही तिथं चौकशी केली गेली नाहीये किंवा रिपोर्ट आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला नाहीये। आणि अजितदादांसारखे एवढे मोठे नेते आपल्याला अचानक सोडून गेले। लोकांच्या मनात शंका आहे, सारखं लोक बोलून पण दाखवतात आणि तरी आतापर्यंत तो रिपोर्ट समोर येत नाहीत। ह्याच गोष्टीची खंत आहे आणि वाईट वाटतं। आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे, अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्या दुर्दैवी घटनेची माहिती आमच्या सगळ्यांच्या समोर यावी आणि नक्की त्या दिवशी काय झालं, कसं झालं, व्हिडिओ, सीसीटीव्ही, साधे सीसीटीव्ही व्हिडिओ मुंबई एअरपोर्टचे अजून आपल्या समोर आलेले नाहीयेत। आणि लवकरात लवकर ही सगळी चौकशी झाली पाहिजे। सीबीआय चौकशी करत आहे, CID असेल, आपले DGCA असेल, सगळे जर एवढी चौकशी करत असतील तर मग हे सगळं समोर यायला एवढा वेळ का लागतो
हाच प्रश्न माझ्या आणि सगळे जे बारामतीचे सर्वसामान्य जनता आहे त्यांच्या मनात आहे. आता मी चौकशी तिथं करत नाहीये. चौकशी सगळे पोलीस अधिकारी असतील किंवा जे टेक्निकल लोक आहेत ते सगळे तिथं चौकशी करत असतील. करत आहेत नाही करत आहेत हे त्यांनाच आपल्याला विचारावं लागेल. पण वेळ लागतोय हे खरं आहे. आज 6 महिने होऊन गेले. आम्ही पण संयम ठेवला. आम्ही पण थांबलेलो. आम्हाला वाटलं की आज रिपोर्ट येईल, उद्या रिपोर्ट होईल. एवढे दिवस झाले आतापर्यंत काहीच आपल्या समोर आलेलं नाहीये. पण आता खरी गरज आहे की लोकांसमोर तुम्ही हे सगळं मांडलं पाहिजे. दादांसारखे एवढे मोठे नेते, लोकप्रिय नेते, महाराष्ट्राचं नुकसान झालंय, देशाचं नुकसान झालंय आणि तरी पण आतापर्यंत तो रिपोर्ट आपल्या समोर येत नाही. म्हणजे साधं जर कुठंतरी एखाद्या हॉटेलमध्ये जरी कुठली दुर्दैवी घटना घडली तरी त्या हॉटेलच्या मालकाला ते अटक करतात आणि मग ती चौकशी तिथं चालू ठेवतात. आज एवढी मोठी घटना होऊन सुद्धा VSRच्या मालकांवर अजिबात कुठलीही कारवाई तिथं केली जात नाहीये. VSRचे जे सिंग आहेत त्यांना कुठेही तिथं बोलवण्यात येत नाहीये. विमानांची चौकशी तिथं केली जात नाहीये. त्यांचं मेंटेनन्स व्यवस्थित होत नाहीये. हे पूर्वीपासून लोक म्हणत होते की VSR कंपनीच्या विमानांचं मेंटेनन्स नीट होत नाही. विमानात ते फ्यूल मोठ्या प्रमाणात तिथं भरत असतात. कॉस्ट कटिंग करण्याच्या भांगडीत ते सगळे हे गोष्टी करत असतात. आजपर्यंत मी एवढ्या सखोल किंवा खोलात जाऊन मी ह्या गोष्टींवर कधी बोललेलो नाहीये. पण आता आमच्या सगळ्यांचा संयम सुटत चाललाय. बारामतीकरांना आता सगळी उत्तरं पाहिजेत की नक्की त्या दिवशी काय झालं. तुम्ही आम्हाला एकदा तरी सांगितलं पाहिजे किंवा जे काही चौकशीतून समोर येत असेल हे तुम्ही आमच्या समोर मांडलं पाहिजे. एवढीच मी विनंती करतो. तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना, जे कोण आपले इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज असतील त्यांना सगळ्यांना विनंती करतो की लवकरात लवकर हे सत्य तुम्ही आमच्या समोर मांडावं. तेव्हाही आपण मागणी केली, तेव्हा आपण प्रयत्न केले, पण आपण पण समजून घेतलं पाहिजे की शेवटी त्यांनाही आपण वेळ दिला पाहिजे. ते सगळे जे टेक्निकल एक्सपर्ट्स असतात किंवा ज्यांना विमानातली आतली टेक्निकल माहिती असते किंवा जे हे काम करत आले त्यांना पण आपण थोडा वेळ दिला पाहिजे, ही तेव्हा माझी भावना होती. पण लवकरात लवकर आपल्याला हे सगळे गोष्टी समजले पाहिजे. ते तेव्हाही वाटायचं, आजही वाटतंय. आणि आता 6 महिने होऊन गेले. असं मला तरी वाटतंय की आता आपण भरपूर त्यांना वेळ दिलेला आहे. अजून वेळ आपण त्यांना देऊ शकत नाही किंवा आता आमचा पण पेशन्स आता संपत चाललाय. काहीतरी एक दुसरा रिपोर्ट त्यांनी लवकरात लवकर आपल्या समोर तिथं त्यांनी मांडावा, एवढीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. आता आम्ही त्यांच्या रिपोर्टची वाट पाहू. मला विश्वास आहे की सगळे तिथं पाठपुरावा करत असतीलच. मग ते स्वतः काकी असतील किंवा सगळेच तिथं पाठपुरावा करत असतील. पण लवकरात लवकर तो रिपोर्ट आला पाहिजे. आम्ही तिथं पाठपुरावा करू. आम्ही त्यांना जाऊन भेटू, त्यांना विनंती करू की आतापर्यंतची जी काही माहिती असेल ती तुम्ही आमच्या समोर मांडली पाहिजे. जे काही गोष्टी तुमच्या फाइंडिंग्स मध्ये आल्या असतील ते तुम्ही आम्हाला सांगितले पाहिजेत. कारण आम्ही आता अस्वस्थ व्हायला लागलोय. लवकरात लवकर काहीतरी नवीन माहिती आमच्या सगळ्यांच्या समोर आली पाहिजे. महासागर न्यूज.